तर बेसिकली जो टॉपिक आपला आहे पेपर जो आहे तर हा ओई म्हणजे ओपन इलेक्टिव्ह फॉर स्टुडंट अदर दॅन फॅकल्टी ऑफ सायन्स. तर आपल्या पेपरचा कोड आहे ओई 101 MTS बेसिक मॅथमॅटिक्स 1. 2 क्रेडिटचा कोर्स आहे आणि हा थेअरी आहे. ऑलरेडी आपण सुरू केलेला आहे. तर बेसिकली 4 युनिट याच्यामध्ये आहेत. युनिट 1 इंटीजर की जो सुरू केलेला आहे. इंटीजर मध्ये आपण नंबर सिस्टीम, इंट्रोडक्शन टू नंबर सिस्टीम, बेसिक ऑपरेशन्स ऑफ इंटीजर म्हणजे नॅचरल नंबर म्हणजे काय, होल नंबर म्हणजे काय, देन इंटीजर्स म्हणजे काय, इंटीजर्स वरनं आपण रॅशनल नंबर बघितलेत, रॅशनल वरनं इरॅशनल नंबर आणि रॅशनल इरॅशनल मिळून रिअल नंबर. तर एवढं सगळं आपण जाणार नाही, आपल्याला फक्त इंटीजर बद्दलच इन्फॉर्मेशन हवी आहे, म्हणून इंटीजरची डेफिनेशन बघितलेली आहे. आणि ऑपरेशन्स ऑन इंटीजर, ऑपरेशन म्हटलं की ऍडिशन ऑफ 2 इंटीजर इज अ इंटीजर. 2 इंटीजर घेतले त्यांची ऍडिशन जर केली आपण तर ती काय ती इंटीजर येते. त्यांचा डिफरन्स घेतला तर तो पण इंटीजर येतो. 2 इंटीजरचा प्रोडक्ट घेतला, मल्टिप्लिकेशन केलं तरी इंटीजर मिळतो. तर हा पार्ट आपण बघितलेला आहे, इंट्रोडक्शन टू नंबर सिस्टम आणि बेसिक ऑपरेशन्स ऑफ इंटीजर. आता हा जो पार्ट आहे हायएस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिपल. तर पण हा जो टाईप आहे हा आपण आज बघणार आहे. जर बुक जे विद्यापीठाने प्रिस्क्राईब केलेलं आहे तर ते बुकचं नाव आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला बऱ्याच साठी उपयोगाचा आहे. म्हणजे बँकेची एखादी एक्झाम असेल, म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर असेल, किंवा IBPS ही जी संस्था आहे, इंडियन बँकिंग पर्सनल सर्व्हिसेस, तर त्याची जी रिक्रुटमेंट होते तर त्याच्यासाठी हा पेपर उपयोगाचा आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. SBI ही ब्रांच बँक आहे, त्याच्यामधले रिक्रुटमेंट असेल तर त्याच्या रिक्रुटमेंटसाठी पण क्वेश्चन हे याच बुक्स मधून विचारतात. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्या काही एक्झाम्स आहेत वेगवेगळ्या, यांच्यासाठी पण हेच पुस्तक प्रिस्क्राईब केलेलं आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन असेल CGLचं तर यासाठी पण हेच बुक रेफर केलेलं आहे. त्यामुळे हा पेपर शिकला तर ऑटोमॅटिकली तुमची कॉम्पिटेटिव्हची तयारी जी आहे तर ती तयारी पण या पेपरच्या निमित्ताने तुमची होणार आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नंबर सिस्टीम आणि ऑपरेशन्स ऑन इंटीजर आपण कव्हर केलेलं आहे. जो पार्ट आज आपण बघणार आहे की HCF, SCF आणि LCM ऑफ नंबर. तर पहिल्यांदा आपण बघूया की SCF ज्यावेळेस मी डिफाईन करणार आहे, तर आपला हा टॉपिक आहे, दुसरा टॉपिक आहे. म्हणजे सिलेबस जर बघितला तर सिलेबस मधला हा दुसरा टॉपिक आहे इंटीजर मधला. टॉपिकचं नाव आहे SCF आणि LCM. आता SCF डिफाईन करण्यासाठी पहिल्यांदा काय, हा CF हा वर्ड महत्वाचा आहे. C फॉर कॉमन, F फॉर फॅक्टर. तर अ कॉमन फॅक्टर ऑफ 2 ऑर मोर नंबर, म्हणजे 2 पेक्षा जास्त नंबर असतील तर त्यांचा मला कॉमन फॅक्टर काढायचा आहे. तर काय, विच डिव्हाइड इच ऑफ देम एक्झॅक्टली. म्हणजे असा नंबर की जो काय करतो, दोघांना पण डिवाइड करतो. म्हणजे हा 4 जर घेतला की 4 काय, हा कॉमन फॅक्टर आहे कोणाचा, 8 आणि 12चा. कारण 4 हा 8 ला पण डिवाइड करतो आणि 12 ला पण डिवाइड करतो. तर ही झाली डेफिनेशन कॉमन फॅक्टरची. म्हणजे असा नंबर की जो दिलेल्या नंबर्सला काय करेल, डिवाइड करेल. सो हिअर 4 इज अ कॉमन फॅक्टर. आता वर्ड काय, हायएस्ट कॉमन फॅक्टर. हायएस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 2 or more number is the greatest number that divide each one of them exactly. म्हणजे मी काय करणार आहे की मला जर 2 नंबर दिले असतील तर पहिल्यांदा मी ह्यांचे कॉमन फॅक्टर काढणार आहे, की असे नंबर काढणार आहे की जे दोघांना डिवाइड करतात. आणि सगळ्या कॉमन फॅक्टर मधला जो मोठा आहे त्याला म्हणणार आहे मी हायएस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे एक एक्झाम्पल आपण बघूया की 6 काय, हा हायएस्ट कॉमन फॅक्टर आहे कोणाचा, 12, 18 आणि 24. का आहे, तर पहिल्यांदा याचे आपण कॉमन फॅक्टर काढूया. कशाचे, 12चा कॉमन फॅक्टर बघूया, 18चा कॉमन फॅक्टर बघूया
आणि कॉमन फॅक्टर ऑफ 24 बघूया. तर 12चे कॉमन फॅक्टर काय काय येतात, तर ते पहिल्यांदा आपण लिस्ट आउट करूया. सो CF ऑफ लेट मी से 12. कॉमन फॅक्टर ऑफ 12 म्हणजे असे नंबर की जे 12 ला डिवाइड करतायत वगैरे. म्हणजे पहिल्यांदा काय करू आपण, कॉमन फॅक्टर म्हणूया 12चा आणि 18चा बनवूया. अँड 8. आणि हा तुम्हाला काय 24 पण दिलेला, मग आपण 24 पण चेक करू की त्याचा कॉमन फॅक्टर काय आहे. तर सपोज मला ह्याचे काय काढायचे, कॉमन फॅक्टर काढायचे. तर 1 काय करतोय, 1 सगळ्यांना डिवाइड करतो, त्याच्यामुळे 1 पण कॉमन फॅक्टर झाला. नंतर दुसरा नंबर कुठला आहे, तर 2 हा 12 ला डिवाइड करतो, 18 ला डिवाइड करतो आणि 24 ला, त्याच्यामुळे 2 पण कॉमन फॅक्टर झाला. 2 नंतर मी घेतला 3 हा 12 ला डिवाइड करतो, 18 ला करतो आणि 24 ला करतो. सो 12 इज अ कॉमन फॅक्टर दिस, म्हणजे 3 हा कॉमन फॅक्टर झाला. आता 4 काय करतोय, फक्त 12 ला डिवाइड करतो आणि 24 ला करतोय, 18 ला करत नाही, त्याच्यामुळे 4 हा कॉमन फॅक्टर नाही. 5 तर कोणालाच करत नाही, त्याच्यामुळे 5 नाही. आता मी 6 घेतला, तर 6 काय करतोय, 12 ला करतोय, 18 ला करतोय, 24 ला करतोय, म्हणजे 6 पण माझा कॉमन फॅक्टर आहे. 7 येणार नाहीये, 8 येणार नाहीये, 9 येणार नाहीये. म्हणजे 6 नंतरचे कुठले नंबर घेतले तर ते काय, दे आर नॉट कॉमन फॅक्टर ऑफ 12 अँड 18 अँड 24. आता या 1 2 3 6 ह्याच्यामधला हायेस्ट कुठला आहे, तर हा 6 आहे. हायेस्ट जो मला मिळाला आहे तो कुठला आहे, मला 6 मिळालेला आहे. त्याच्यामुळे या 6 ला मी काय म्हणणार आहे, इट इज माय हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्यामुळे लक्षात ठेवायचं की हायेस्ट कॉमन फॅक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज अ ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणा त्याला, किंवा ग्रेटेस्ट कॉमन मेजर. म्हणजे ही दोन वेगळी नाव आहेत. एचसीएफचं दुसरं नाव काय, तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर और ग्रेटेस्ट कॉमन मेजर. सिम्बॉलिकली दिस कॅन बी रिटन ॲज HCF और GCD और GCM. म्हणजे ह्याच्यातलं तुम्ही कुठलेही एक वापरलं तरी चालेल, पण त्या सगळ्यांचा अर्थ काय होणार आहे, एकच होणार, दॅट इज अ हायेस्ट कॉमन फॅक्टर, किंवा त्याला म्हणा HCF. ओके, लेट मी जस्ट क्लिअर द ड्रॉइंग. फाईन. आता काही एक्झाम्पल आपण बघूया की जिथे आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचं आहे. तर एक्झाम्पलकडे जाण्यापेक्षा अगोदर काही मेथड्स आहेत की जे आपण वापरणार आहे टू फाइंड आउट द हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर पहिली मेथडचं नाव आहे मेथड ऑफ प्राईम फॅक्टर. दुसरी जी मेथड आहे त्याला म्हणणार आहे मेथड ऑफ डिव्हिजन. आता मेथड ऑफ प्राईम फॅक्टर काय करतो आपण या मेथडमध्ये, की एक्सप्रेस इच वन ऑफ द गिवन नंबर ॲज प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स. नंतर काय, चूज कॉमन फॅक्टर, आणि शेवटी फाइंड द प्रोडक्ट ऑफ दिस कॉमन फॅक्टर. दिस इज द रिक्वायर्ड HCF ऑफ गिवन नंबर. एक्झाम्पल बघूया की एक्झाम्पल वरनं कळेल की मेथड ऑफ प्राईम फॅक्टर म्हणजे काय. तर एक क्वेश्चन विचारलेला आहे, फाइंड द HCF ऑफ 70 अँड 90. तर मी 70 हा नंबर घेतलेला आहे. तर 70 ला काय करणार आहे, डिवाइड करणारे नंबर बघितले तर कुठले ते 2 5 आणि 7 आहेत. म्हणजे 70 इज इक्वल टू 2 इंटू 5 इंटू 7. याला म्हणणार आहे मी प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर. सो 70 ला काय केले मी, प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर केले. प्राईम म्हणजे काय, असे नंबर की जे ज्यांचे डिवायझर हे इट सेल्फ आहेत. आता 90 जर घेतलं तर 90 मध्ये काय आहे, 2 इंटू 5 इंटू 9. आता ज्यावेळेस मी 2 इंटू 5 इंटू 9 म्हणतोय, तर आणखी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की हे जे आहे हे कसं लिहिता येईल, 2 इंटू 5. आता 9 म्हणजे काय, 3 इंटू 3. म्हणजे हे झालं 90चं प्रोडक्ट ऑफ प्राईम या फॉर्म मध्ये. सो 70 मी प्रोडक्ट ऑफ प्राईम लिहिलेलं आहे, 90 पण मी प्रोडक्ट ऑफ प्राईम लिहिलेलं आहे.
आता ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे ते बघायचं. तर कॉमन काय आहे की 2 नंबर कॉमन आहे याच्यामध्ये. म्हणजे इथे जर बघितलं तर हा 2 कॉमन आहे. 2 हा 70 मध्ये पडेल आणि 90 मध्ये पण. तसंच हा 5 हा नंबर 70 मध्ये पण आहे आणि 90 मध्ये पण. म्हणजे 2 आणि 5 सोडले तर कुठलेच नंबर कॉमन नाही आहेत. त्यामुळे कॉमन फॅक्टर झाले 2 अँड 5. मग मेथड काय सांगते, फाइंड द प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर. त्याच्यामुळे 2 आणि 5चं प्रोडक्ट मी काढलं तर ते 10 आलेलं आहे. म्हणजे हा 10 जो आहे तर हा काय मला HCF म्हणा त्याला, किंवा हायएस्ट कॉमन फॅक्टर किंवा GCD म्हणू शकतो. तर दिस इज अ मेथड टू फाइंड हायएस्ट कॉमन फॅक्टर बाय युझिंग मेथड ऑफ प्राईम फॅक्टर. एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतील की हायएस्ट कॉमन फॅक्टर काढा 2 नंबरचा. एक तर तुम्ही ही मेथड वापरू शकता की जी आता आपण बघितलेली आहे, किंवा दुसरी मेथड ऑफ डिव्हिजन. त्यामुळे मेथड लक्षात घ्यायचे. एक्झाम मध्ये जर विचारलं असेल मेथड ऑफ प्राईम फॅक्टर वापरा तर हीच वापरायची. असं विचारलं असेल मेथड ऑफ डिव्हिजन वापरा तर हीच मेथड आपल्याला वापरायची. दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण. क्वेश्चन आहे, फाइंड HCF ऑफ 3332 3724 अँड 4508. तर सांगितल्याप्रमाणे 3332 याचा मी प्रोडक्ट ऑफ प्राईम लिहिणार आहे. हे कसं काढायचं असतं तर एकदम सोपं आहे, ते काय अवघड असा विषय नाहीये. सो पहिल्यांदा 3332 हा नंबर लिहा. आता हा जो नंबर आहे शेवटचा युनिट प्लेसला तुम्हाला 2 आहे. 02468 काय असेल तर हा नंबर इव्हन असतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण त्याला 2 ने डिवाइड करणार. म्हणजे 2 1 जर 2, म्हणजे राहिले काय तुमचा 1. देन तुमचा नंबर आला 1332 आला. आता 13 आहे म्हणजे काय करणार मी, 2 6 जर 12. त्याच्यामुळे इथे मी 12 घेईल. 13 मधनं 12 गेले तर माझा 1 राहिलेला आहे. हा 3 कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. सो अगेन 2 6 जर 12. त्याच्यामुळे तुम्हाला 1 आलेला आहे. अँड यू हॅव 12. देन अगेन यू हॅव 2 6 जर 12. म्हणजे ज्यावेळेस मी या नंबरला 2 ने डिवाइड करतो तर मला कुठला नंबर मिळालेला आहे, 1666 मिळालेला आहे. म्हणजे हे तुम्ही या फॉर्म मध्ये पण लिहिलं तर चालेल. 3332 याला मी 2 ने डिवाइड केलं तर मला नंबर मिळाला होता कुठला, 1666. परत शेवटी 2 6 आहे, त्याच्यामुळे परत हा इव्हन नंबर आहे. याला परत डिवाइड करू मी 2 ने. म्हणजे असं केलं की तुम्हाला काय मिळेल, हा पहिल्यांदा 2 मिळेल, नंतर परत 2 मिळेल, नंतर तुम्ही बघू शकता की 7 हा त्याचा फॅक्टर आहे. 7 मिळाल्यानंतर परत 7 फॅक्टर मिळेल आणि शेवटी 17. तर अशा प्रकारे तुम्ही प्रोडक्ट ऑफ प्राईम लिहू शकता. कोणाला, 3332 ला. सेम मेथडने मी काय करणार आहे, 3724 याला पण मी प्रोडक्ट ऑफ प्राईम लिहिणार आहे. सेम 4508 हा पण नंबर मी याच पद्धतीने प्रोडक्ट ऑफ प्राईम लिहिणार. आता एकदा हे सगळं लिहिलं तर चेक करायचं की याच्यात कॉमन काय काय आहे. सो दिस 2 अँड दिस 2, म्हणजे हा पहिला मला कॉमन फॅक्टर मिळाला. नंतर परत हा दुसरा कॉमन फॅक्टर मिळाला. नंतर 7 पण सगळ्यामध्ये आहे. सो दिस 7 इज ऑल्सो कॉमन फॅक्टर. आणि परत आणखी एक 7 आहे, तो पण कॉमन फॅक्टर. म्हणजे 2277, म्हणजे हे जे नंबर आहे त्या सगळ्यांचा प्रोडक्ट घेतलं तर 196 आलं. सो या 3 नंबरचा हायएस्ट कॉमन फॅक्टर आला 196. अशाच प्रकारे हायएस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 360 आणि 132 आपल्याला फाइंड करतात. सेम मेथडने करायचं. तर ही जी मेथड आहे ही सगळ्यात सोपी मेथड आहे. त्याला म्हणणार आहे आपण मेथड ऑफ प्राईम फॅक्टर टू फाइंड आउट द HCF और हायएस्ट कॉमन फॅक्टर. सेकंड मेथड जी बघायची आपल्याला तर ती मेथड ऑफ डिव्हिजन आहे. मेथड ऑफ डिव्हिजन मध्ये 3 स्टेप आहेत. ग्रेटर नंबर इज डिवाइडेड बाय द स्मॉलर नंबर. काय करतो आपण आता,
3556 आणि 3444 मधला ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे? तर 3556 आहे. तर ह्याला मी स्मॉलरने डिवाइड करणार, म्हणजे ही स्टेप 1 आहे. ग्रेटर नंबर इज डिवाइडेड बाय स्मॉलर 1. सो 3556 डिवाइडेड बाय 3444. आता 3444 जर 3444 डिफरन्स काढला, किती आला तो? 112 आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस मी या नंबरला या स्मॉलर नंबरने डिवाइड करतोय, तर ही जी मला मिळणार, याला बाकी केलेला आपण रिमाइंडर म्हणणार आहे. पुढच्या स्टेपला काय करतो? डिवायझर ऑफ 1 इज डिवाइडेड बाय इट्स रिमाइंडर. म्हणजे पहिल्याचा जो डिवायझर आहे हा, ह्याला कशाने डिवाइड करायचंय? तर आलेली जी रिमाइंडर आहे याने डिवाइड करायचं. सो 3444 ला 112 ने डिवाइड करूया. तर 112 इंटू 30 केलं तर काय येणार आहे? 3360 आलेलं आहे. म्हणजे 112 इंटू 30 केलं तर काय आलेलं आहे? 3360 आलेलं आहे. या दोघांचा डिफरन्स घेतला तर 84 आलेलं आहे. तर परत ती स्टेप करायची. डिवायझर ऑफ 2 इज डिवाइडेड बाय इट्स रिमाइंडर. म्हणजे ही जी रिमाइंडर आलेली आहे तिने काय करायचंय? हा जो डिवायझर आहे याला डिवाइड करायचंय. म्हणजे 84 1 जर 84, 112 मधनं 84 जर गेले तर 28 राहतात. मग परत 28 नी काय करणार आहे मी? या डिवायझरला डिवाइड करणार आहे. सो 28 3 आर 84, म्हणजे रिमाइंडर काय आली माझी? 0 आली. काय म्हणायचंय? कंटिन्यूड अंटिल नो रिमाइंडर इज लेफ्ट. नो रिमाइंडर लेफ्टचा अर्थ काय? ज्यावेळेस तुमची रिमाइंडर 0 येणार आहे त्या स्टेपला थांबायचं. आणि जो तुमचा शेवटचा डिवायझर आहे त्या शेवटच्या डिवायझरला आपण म्हणणार आहे हायएस्ट कॉमन फॅक्टर. सो ही जी मेथड आहे ही थोडीशी मेथड लक्षात आली पाहिजे, की आपल्याला प्राईम फॅक्टर वापरायचे का मेथड ऑफ डिव्हिजन वापरायचे. पण ही कम्पॅरेटिव्हली सोपी मेथड आहे जर तुम्ही प्राईम फॅक्टरकडे गेला तर. कारण इथे तुम्हाला काय करायचंय? फक्त डिव्हिजन करत जायचंय. कशाचे डिव्हिजन करत जायचंय? पहिल्यांदा बिगर नंबरला स्मॉलरने डिवाइड करायचंय. येणारी जी रिमाइंडर आहे त्याने डिवायझरला डिवाइड करत जायचंय. कुठपर्यंत करायचंय? जोपर्यंत माझी रिमाइंडर जी आहे ही 0 येत नाहीये तोपर्यंत ही प्रोसेस फॉलो करायची. तर 2 मेथड आहेत आपल्याला बेसिकली of finding the HCF, that is the highest common factor. One is the method of prime factor आणि दुसरी जी मेथड आहे that is the method of division. Let me clear the drawing. एक्झाम्पल बरीच आहेत आपल्या ह्यासाठी वर. आता फॉर मोर दॅन 2 नंबर्स, म्हणजे आपल्याकडे 2 पेक्षा जास्त नंबर असतील तर त्यावेळेस ही डिव्हिजन मेथड कशी वापरायची? तर कुठलेही 2 नंबर घ्यायचे पहिल्यांदा, यांचा HCF काढायचा. काय केलेलं आहे? 13915 ला मी 9499 ने डिवाइड केलेलं. सो 9499 as to 9499, रिमाइंडर आलेली 4416. तर या रिमाइंडरने मी 9499 ने डिवाइड केलेलं आहे. सो 4416 2 जार 8832. रिमाइंडर आलेली 667. 667 ने परत याला डिवाइड करायचं आहे. तो 667 6 जार 4002. डिफरन्स आला 414. 414 ने 667 ला डिवाइड केलं तर 414 आर 1 जार 414. डिफरन्स आला 253. 253 ने 414 ला डिवाइड केलं तर 253 1 जार 253. 161. 161 ने 253 डिवाइड केलं. 161 जार 161. 92 आलेत. 92 नंतर परत 161 ला डिवाइड केलं. 69 आले. 69 92 ला 23 आले. आणि 23 ने काय केलं मी? 69 ला जर डिवाइड केलं तर काय येणार आहे? 23 3 जार 69, म्हणजे रिमाइंडर 0. इथे तुमचं काय आहे? बेसिकली 23 आहे, इथे 69 नाहीये. म्हणजे इथे मिस्टेक असेल 23 थोडी. तर हिअर द नंबर इज 23. त्यामुळे पहिले जे 2 नंबर आहेत 13915 आणि 9499 यांचा मला हायेस्ट कॉमन फॅक्टर 23 मिळाला. आता पुढच्या स्टेपला काय करणार मी? हा 23 आणि 2553 यांचा मी HCF काढणार. त्यामुळे 23 नी 2553 ला डिवाइड करायचं. सो 23 1 जार 23. राहिले की तुमचे हा 2 आला, इथे 2 2 0 आला आणि 5 मध्ये 3 गेले की 2 आला. हा 5 कॅरी फॉरवर्ड आला म्हणजे 25. 25 आला. परत मी 23 1 जार 23. परत माझा 2 आला आणि हा पुढचा 3 जो आहे तो कॅरी फॉरवर्ड झाला.
मग 23 वन जा 23 म्हणजे हे 0 आलं. म्हणजे 23 आणि 2553 यांचा एसएफ किती आला तर तो 23 आला. म्हणजेच काय, इनडायरेक्टली या 3 नंबरचा हायेस्ट कॉमन फॅक्टर ते आलेला आहे 23 आलेला आहे. आता याच टाईपचं एक्झाम्पल आहे की फाइंड ग्रेटेस्ट पॉसिबल लेंथ विच कॅन बी यूज टू मेजर एक्झॅक्टली लेंथ 7 मीटर, 3 मीटर, 85 मीटर आणि 12 मीटर 95. काय करणार आहे आपण इथे, तर रिक्वायर्ड लेंथ म्हणजे काय करायचंय, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणून 100 मध्ये कन्वर्ट करूया. तर 7 मीटर म्हणजे 700. दुसरं आहे 3 मीटर म्हणजे तुमचं 300. आता 3 मीटर 85 म्हणजे काय, टोटल 385 आहे. म्हणजे पहिला नंबर तुमचा 700 सेंटीमीटर आहे. दुसरा आहे तुमचा 3 मीटर 85 सेंटीमीटरचा अर्थ 385 सेंटीमीटर आहे. आणि तिसरा जो तुमचा नंबर आहे तो 12 मीटर 95 म्हणजे काय, 1 to 95 सेंटीमीटर. जसं आपण ह्या 3 नंबरचा काढलेला आहे, जी मेथड वापरलेली आहे तीच मेथड आपण वापरणार आहे आणि एससीएफ काढणार आहे या 3 नंबरचा, आणि तो कितीला 35. तर प्रॅक्टिससाठी हे एक्झाम्पल आहे, हे जर मी शेअर करेलच तुम्हाला. ट्राय करा, आन्सर 35 येतं का हे व्हेरीफाय करा. तर लक्षात ठेवा, हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करायचा असेल तर आपल्याकडे 2 मेथड आहेत. एक मेथड आहे प्राईम फॅक्टर म्हणजे रायटिंग प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर, आणि दुसरी मेथड आहे मेथड ऑफ डिव्हिजन. दुसरा जो टॉपिक आपण बघणार आहे त्याचं नाव आहे LCM, दॅट इज अ लिस्ट कॉमन मल्टिपल. त्यातला कॉमन मल्टिपल जो आहे, सो लेट अस चेक कॉमन मल्टिपल म्हणजे काय. अ कॉमन मल्टिपल ऑफ 2 or more नंबर, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त नंबर दिले असतील तर यांचा मला कॉमन मल्टिपल काढायचा असेल, इज अ नंबर विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय इच वन ऑफ देम. म्हणजे असा नंबर की जो काय दोघांनी पण तो एक्झॅक्टली डिव्हिजिबल म्हणजे रिमाइंडर 0 आणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल 32 काय इज अ कॉमन मल्टिपल ऑफ 8 and 16. कारण 32 ला काय 8 काय करतो, 32 ला डिवाइड करतो, आणि 16 पण काय करतो 32 ला डिवाइड करतो. सो कॉमन मल्टिपल म्हणजे असा नंबर की जो दिलेल्या 2 नंबर पेक्षा जास्त नंबरनी डिव्हिजिबल असतो. तर या कॉमन मल्टिपल वरना पुढची टर्म डिफाईन केलेली आहे, त्याला नाव दिलेलं आहे लिस्ट कॉमन मल्टिपल. द लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 2 or more given number. Least common multiple of 2 or more given number is the least or lowest number which is exactly divisible by each of them. काय, विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय इच ऑफ देम म्हणजे दिलेले नंबर्स आहेत की ज्यांचा आपण कॉमन मल्टिपल काढणार आहे, या सगळ्यांनी तो डिव्हिजिबल असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर 2 नंबर्स, म्हणजे 2 नंबर मी घेतो 12 आणि 18. सगळ्यात सोपं आहे, पहिलं काय करायचं, मल्टिपल्स ऑफ 12 लिहायचे. मल्टिपल्स ऑफ 12चा अर्थ 12चा जो टेबल आहे तो टेबल आहे. 12 वन जा 12, 12 टू जा 24, 12 थ्री जा 36, 12 फोर जा 48. म्हणजे हा सगळा मी काय लिहिणार आहे, 12चा टेबल लिहिणार. मल्टिपल्स ऑफ 18 म्हणजे 18चा टेबल लिहायचा. 18 वन जार 18, 18 टू जार 36, 18 फोर जार 3 जार 54, 18 फोर जार 72. आता ह्याच्यामध्ये कॉमन कुठले कुठले आहेत, तर हा 36 मल्टिपल ऑफ 12 पण आहे, मल्टिपल ऑफ 18 पण आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी 36 लिहिन. पुढचा नंबर जो आहे मला मिळालेला आहे तो काय आहे 72. हा मल्टिपल ऑफ 12 पण आहे आणि मल्टिपल ऑफ 18 पण आहे. म्हणजे 36, 72 पुढे 108 मिळेल. म्हणजे बेसिकली 36चा टेबल तुम्हाला मिळेल. आणि हा 36चा टेबल काय, कॉमन मल्टिपल्स आहेत कुणाचे, 12 आणि 18चे. आता या सगळ्यामध्ये लहान कुठला नंबर आहे तर हा 36. सो लिस्ट कॉमन मल्टिपल दॅट इज एलसीएम ऑफ 12 and 18 इज 36. म्हणजे हा वर्ड लिस्ट म्हणजे काय, लहान. कशातला लहान, कॉमन मल्टिपल मधला लहान. तर 36, 72 हे सगळे कॉमन मल्टिपल मिळाले. या सगळ्यांमधला लहान नंबर 36 आहे. therefore 36 काय झाला, लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 12 and
18. तर ही डेफिनेशन आहे. पुढे मेथड्स पण आपल्याला आहेत की लिस्ट कॉमन मल्टिपल हा कसा कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे ज्या मेथड आपल्याला HCF ला होता त्याच टाईपच्या मेथड तुम्हाला LCM साठी आहेत. पहिली मेथड आहे मेथड ऑफ प्राईम फॅक्टर. काय म्हणतो याच्यामध्ये? रिझॉल्व ईच गिवन नंबर इनटू प्राईम फॅक्टर. स्टेप 2 म्हणते टेक आउट ऑल फॅक्टर विथ हायेस्ट पॉवर दॅट ऑकर इन गिवन नंबर. थर्ड स्टेप म्हणते फाइंड प्रोडक्ट ऑफ दिस फॅक्टर, द प्रोडक्ट विल बी LCM. एकदम सोपी मेथड आहे मेथड ऑफ प्राईम फॅक्टर. क्वेश्चन दिलेला आहे तो बघूया आपण. फाइंड LCM ऑफ 32, 48, 60 अँड 320. तर 32 ला मी काय केलेलं आहे प्रोडक्ट ऑफ प्राईम लिहिलेलं आहे. म्हणजे 32 चे फॅक्टर जर पाडले तर 2 हा 5 टाइम्स रिपीट होतो म्हणून 2⁵. 48 म्हणजे काय 16 3 जर 48, पण 16 म्हणजे काय 2⁴. म्हणजे 2 4 वेळा मी जर मल्टिप्लाय केला तर मला 16 मिळतो, म्हणून 48 इज इक्वल टू 2⁴ इंटू 3. 60 जे आहे तर काय म्हणतो आपण 15 चौक 60 किंवा 15 4 द 60. देअरफॉर 4 म्हणजे काय 2 चा स्क्वेअर, त्यामुळे आणि 15 म्हणजे काय 3 इंटू 5. सो 60 इज इक्वल टू 2 स्क्वेअर इंटू 3 इंटू 5. आणि शेवटचा नंबर 320. 320 म्हणजे काय तर तुमचा 32 इंटू काय तुमचा 10 करायचा आहे. 10 म्हणजे 2 इंटू 5 आहे. त्याच्यामुळे हा तुमचा नंबर आला 2⁶. किती तुमचा 2⁶ इंटू 6. सो दिस इज 2⁶. हा इथे बेसिकली काय तुमचा 3 इंटू 5 ह्याच्यामध्ये. आता कुठले कुठले तो आपल्याला प्राईम आलेले आहेत. टेक आउट ऑल फॅक्टर्स विथ हायेस्ट पॉवर दॅट ऑकर इन अ गिवन नंबर. म्हणजे 2⁵ आहे, 2⁴ आहे, 2 स्क्वेअर आहे, 2⁶ आहे. म्हणजे 2 ची हायेस्ट पॉवर किती आहे 2⁶. नंतर 3 ची हायेस्ट पॉवर बघायची किती आहे ती 1 आहे. नंतर 5 ची हायेस्ट पॉवर बघायची ती किती आहे 5 आहे. त्यामुळे सगळ्यांचा मी पुढे घेतला तर मला काय मिळणार आहे LCM मिळणार आहे. कोणाचा तर या सगळ्या नंबरचा. तर ही एक मेथड झाली तुमची की फाइंडिंग द LCM बाय युजिंग मेथड ऑफ प्राईम फॅक्टर. आता दुसरी मेथड आहे LCM काढायची. त्या मेथडचं नाव आहे मेथड ऑफ डिव्हिजन. द गिवन नंबर्स आर रिटन इन अ लाईन सेपरेटेड बाय कॉमा. गिवन नंबर्स आर कशावरती लिहिणार आहे रिटन इन अ लाईन सेपरेटेड बाय कॉमा. म्हणजे मला जर या 4 नंबरचा LCM काढायचा असेल तर मी काय करणार आहे एक लाईन ड्रॉ करणार आहे आणि नंबर हे काय करणार आहे सेपरेटेड बाय कॉमा. तर इथे तुम्हाला दिसतोय की प्रत्येक नंबरच्या नंतर कॉमा आहे. डिवाइड बाय एनी ऑफ द प्राईम नंबर्स. म्हणजे जे प्राईम नंबर्स आहेत 2, 3, 5, 7, 11 किंवा काय असतील विच विल डिवाइड ऍटलिस्ट एनी 2 ऑफ द गिवन नंबर. म्हणजे हा एक्झाम्पल मध्ये 12, 15, 20, 54 यांच्यापैकी कुठलेही 2 ला डिवाइड करणार असा प्राईम बघायचा. तर हे 12 हा इव्हन नंबर आहे, 20 इव्हन आहे, 54 इव्हन आहे. म्हणजे प्राईम कुठला घेणार मी 2 घेणार. तर 2 ने मी 12 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे 6. सो 2 6 जार 12. ज्याला भाग जात नाही ते नंबर तसंच ठेवायचा. 15 ला पण कॅरी केलं. 20 ला जर मी 2 ने डिवाइड केलं तर काय मिळणार 10 मिळणार. 54 ला 2 ने डिवाइड केलं की 27 मिळणार. आता असा नंबर बघायचा की जो 6, 15, 10, 27 यापैकी कुठलाही 2 नंबरला डिवाइड करतो. 6 इव्हन आहे, 10 इव्हन आहे, त्याच्यामुळे परत 2 घेतो मी. सो 2 3 जार 6 अँड 2 5 जार 10. जो डिवाइड होत नाही तो तसंच पुढे न्यायचा. 15 कॅरी फॉरवर्ड, 27 कॅरी फॉरवर्ड. आता 3, 15, 5, 27 असा नंबर की जो ह्याच्यापैकी कुठल्याही दोघांना डिवाइड करेल. तर 3 3 ला डिवाइड करतो, 3 15 ला डिवाइड करतो, 3 27 ला डिवाइड करतो. तर आपण 3 ने घ्यायचं. सो 3 1 जार 3, 3 5 जार 15, 5 ला भाग जात नाही म्हणून 5 ॲज इट इज, आणि 3 9 जार 27. आता आले कुठले नंबर आपल्याकडे तर 1 5 5 9. यातल्या कुठल्याही 2 ला डिवाइड करणारा प्राईम कुठला आहे तर 5 आहे. 5 5 ला डिवाइड करतो, 5 ला डिवाइड करतो.
5 1 ला करत नाही म्हणून 1 ॲज इट इज. 5 1 जर 5, 5 1 जर 5. 9 ला करत नाही त्याच्यावर 9 ॲज इट. तर हा जो कॉलम आहे 2 2 3 5 आणि हा जो रो आहे यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजे 2 2 3 5, 2 2 3 5 आणि खाली शेवटचा जो तुम्हाला रो मिळालेला आहे 1 1 1 9, 1 1 1 9, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर मिळणार आहे लिस्ट कॉमन मल्टिपल आणि व्हॅल्यू आली तुमची 540. तर 2 मेथड आहेत. एक मेथड ऑफ प्राईम फॅक्टर आहे, दुसरी मेथड ऑफ डिव्हिजन आहे. कशासाठी? टू फाइंड अ लिस्ट कॉमन मल्टिपल. इथे एक नोट आहे, काय म्हणतात ते, बिफोर फाइंडिंग द एलसीएम or highest common factor, we must ensure that all quantities are expressed in the same unit. म्हणजे मगाशी जसं होतं, म्हणजे एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे की हे मीटर मध्ये होतं, हे मीटर आणि सेंटीमीटर मध्ये होतं, हे मीटर आणि सेंटीमीटर होतं. म्हणजे सगळ्या क्वांटिटी या सेम युनिटमध्ये पाहिजे. एक तर सगळं मीटर मध्ये पाहिजे किंवा एक तर सगळं सेंटीमीटर मध्ये पाहिजे. म्हणून काय केलं होतं या एक्झाम्पल मध्ये, मीटरला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं. तो 7 मीटर इज 700 सेंटीमीटर. 3 मीटर 85 सेंटीमीटर म्हणजे 385 सेंटीमीटर. 12 मीटर 95 सेंटीमीटर म्हणजे 1295 सेंटीमीटर. त्यामुळे इथे सांगितल्याप्रमाणे एन्श्युअर दॅट ऑल क्वांटिटीज आर एक्सप्रेस इन द सेम युनिट. तर हे महत्वाचं. काही शॉर्टकट पण आपण वापरू शकतो. कशासाठी? टू फाइंड आउट द एचसीएफ अँड एलसीएम. तर काय शॉर्टकट आहेत? एचसीएफ अँड एलसीएम ऑफ डेसिमल, म्हणजे पॉइंट आहे त्याच्या समोर, तर त्याचं एचसीएफ आणि एलसीएम कसं काढायचं? पहिलं काय, मेक द सेम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस इन ऑल द गिवन नंबर बाय सफिक्सिंग झिरोज इफ नेसेसरी. म्हणजे झिरो जर वापरायचे असतील तर ते झिरो वापरायचे. दुसरं आहे, फाइंड द एचसीएफ ऑर एलसीएम ऑफ दिस नंबर विदाउट डेसिमल. म्हणजे समजा 1.20 आहे तर त्याला पॉईंट काढून टाकायचा. 0.24 त्यातला पॉईंट काढायचा. 6.00 त्यातला पॉईंट काढायचा. तर फाइंड द एचसीएफ ऑर एलसीएम ऑफ दिस नंबर विदाउट डेसिमल. नंतर पुट द डेसिमल पॉइंट in the HCF LCM of step 2, leaving as many digits on its right as there are in each of the numbers. तर हे एक एक्झाम्पल आहे की जे आपण बघूया की त्याच्याद्वारे आपल्याला HCF किंवा LCM हा कसा कॅल्क्युलेट करतो. तर क्वेश्चन आहे, फाइंड LCM ऑफ 1.2, 0.24 अँड 6. काय केले मी पहिल्यांदा, दिलेले नंबर आहेत ते लिहिलेले आहेत. म्हणजे इथे 3 डिजिट आहेत ना, म्हणून मी ते एक 0 लावलेलं फक्त. तो सेमच, म्हणजे 1.20, 0.24, इथे 6 होता निसता म्हणून मी 6.00 लिहिलं. पुढे काय करतोय, नाऊ इग्नोरिंग द डेसिमल वी फाइंड एलसीएम. काय सांगितलं त्यांनी, फाइंड एचसीएफ ऑर एलसीएम ऑफ दिस नंबर विदाउट डेसिमल. म्हणून डेसिमल इग्नोर करायचं. म्हणजे 1.20चं काय करणार मी 120, 0.24चं काय करणार मी 24, 6.00चं करणार मी 600. आता 3 नंबर आहेत, तर एका लाईनला लिहिणारे सेपरेटेड बाय कॉमा. त्यांचे डिवायजर आपण बघणार आहेत, कुठले 2 नंबरला डिवाइड करणारे प्राईम बघणार आहे. तर 2 हा प्रत्येकाला डिवाइड करतो, म्हणजे 260 जर 120, 212 जर 24, देन 2 into 300 तुमचं 600 आहे. 60, 12, 300 ला डिवाइड करणारा प्राईम कुठला, तर 2 आहे परत. तर 2 ने डिवाइड करायचं 60 ला, म्हणजे 30 आलं. 12 ला केलं तर 6 येणार आहे. 300 ला केलं की 150 आलं. परत हे सगळे काय नंबर तुमचे इव्हन नंबर आहे, म्हणजे परत 2 हा प्राईम घ्यायचा. 15 आलं, 3 आलं, 75. 15, 3, 75 यांना डिवाइड करणारा नंबर कुठला आहे, तर 3 आहे. तर 3 5 जर 15, 3 1 जर 3 आणि 3 25 जर 75. 5 1 आणि 25 यातल्या कुठल्याही 2ला डिवाइड करणारा प्राईम तर कुठला आहे, तो 5 आहे. तर 5 1 जर 5. लक्षात ठेवायचं की जो डिवाइड होत नाही तो तसंच पुढे न्यायचा. सो 1 कॅरी फॉरवर्ड. आणि 5 5 जर 25. त्यामुळे हा जो माझा कॉलम आहे पहिला 2 2 2 3 5,
सो इट इज युअर 22235 आणि शेवटचा रो 1115 म्हणून ह्यांनी फक्त 1 × 5 लिहिलं, कारण 1 × 1 काय ना 1 येणार. या सगळ्यांचं प्रोडक्ट घेतलं तर व्हॅल्यू आली 600. शेवटी काय म्हणतात त्यांनी, पुट द डेसिमल पॉइंट लिव्हिंग ॲज मेनी डिजिट ऑन द राईट ॲज देर आर इन इच ऑफ द नंबर. म्हणजे पहिल्या नंबरला जेवढे डिजिट होते ना, इथे किती होते 2, त्याच्यामुळे 0च्या अगोदर 2 डिजिट लिहायचे, म्हणजे व्हॅल्यू आली 6. सो डेसिमल जर असेल तर त्याचा एसएफ किती आलेला आहे, या एक्झाम्पल मध्ये 6 आलेलं. सेम आपण करू शकतो हे एक्झाम्पल बाय युजिंग डिव्हिजन मेथड. क्वेश्चन आहे, फाइंड एचसीएफ ऑफ 6.16 आणि 13.0. 13 पॉईंट काही नाही म्हणजे 0. 6.16 लिहिला, दुसरा नंबर लिहिला मी 13.00. काय करायचंय, इग्नोर करायची डेसिमल. नाव इग्नोरिंग द डेसिमल वी फाइंड एचसीएफ ऑफ 616 आणि 1300. 1300 मोठा आहे म्हणून आपण 616 ने डिवाइड करणार आहे. तो 616 2 जार 132 1332. दोघांचा डिफरन्स काढला 68 आलाय. 68 त्याच्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे 68 ने 616 ला डिवाइड करायचंय. तर 68 9 जार 612 4 आलेला आहे. 4 ने 68 ला डिवाइड केलं तर 17 मिळतं, म्हणजे रिमाइंडर 0 येते. म्हणजे हा जो नंबर 4 मिळालेला आहे तर 4 झाला माझा एचसीएफ झाला कोणाचा, 616 आणि 1300. सो एचसीएफ ऑफ 616 आणि 1300 इज 4. आणि अशा वेळेस काय करणार आहे मी, पुट द डेसिमल पॉइंट लिव्हिंग ॲज मेनी डिजिट ऑन द राईट. तर किती डेसिमल पॉइंट 2 होते, त्याच्यामुळे 2 डेसिमल पॉइंट हे आपण शिफ्ट करणार, म्हणून 0.04. हा मिळाला आपल्याला एचसीएफ ऑफ द गिवन नंबर्स. कुठले ते, 6.16 आणि 13. तर बेसिकली डेसिमल पर्यंत तर कोण विचारणार नाही, पण तुम्हाला ही मेथड माहिती पाहिजे की एचसीएफ कसा काढायचा डेसिमल साठी. सेम तुम्हाला एलसीएम काढता येते. आता एलसीएम आणि एचसीएफ फ्रॅक्शन कसं काढायचं, म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे काय, समजा 2/5 3/10 6/25 दिले, याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. तो एलसीएम आणि एचसीएफ ऑफ फ्रॅक्शन. एलसीएमचा फॉर्म्युला काय, एलसीएम ऑफ द नंबर्स इन न्यूमरेटर. तर 2/5 मध्ये 2 ला मी न्यूमरेटर म्हणतो आणि 5 ला डिनॉमिनेटर. तसंच ह्याच्यामध्ये न्यूमरेटर 3 आहे, डिनॉमिनेटर 10 आहे. इथे न्यूमरेटर 6 आहे, डिनॉमिनेटर 25. फॉर्म्युला काय सांगतो, एलसीएम ऑफ द नंबर इन द न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरला नंबर कुठले आहेत, 2 3 6. त्यामुळे एलसीएम ऑफ द न्यूमरेटर 2 3 6 किती येतो, तो 6 आलेला आहे. आणि एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 5 10 आणि 25 यांचा मी एचसीएफ काढणार, तर तो आला 5. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकल्या, एलसीएम ऑफ न्यूमरेटर. एलसीएम ऑफ न्यूमरेटरची व्हॅल्यू किती आहे माझी, 6 आहे म्हणून इथं 6 लिहिलं. एचसी ऑफ डिनॉमिनेटर 5 आहे, त्याच्यामुळे 5 लिहिलं. म्हणजे रिक्वायर्ड एलसीएम आला मला 6/5. आता एचसीएफ काढायचं असेल, एलसीएम साठी हा फॉर्म्युला आहे, एचसीएफ ला फक्त उलट करायचं. एलसीएमच्या ऐवजी एचसीएफ घ्यायचं, एचसीएफच्या ऐवजी एलसीएम घ्यायचं. क्वेश्चन आहे, फाइंड एचसीएफ ऑफ 4/9 10/21 अँड 20/63. सो एचसीएफ ऑफ न्यूमरेटर म्हणजे 4 10 20 याचा एचसीएफ काढला तर तो 2 येतो. एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर 9 21 63 चा काढला तर 63 येतो. फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या तर 2/63 तुमचा आन्सर येणार. तर एचसीएफ आणि एलसीएम ऑफ डेसिमल आणि एलसीएम आणि एचसीएफ ऑफ फ्रॅक्शन या 2 गोष्टी ज्या आहेत या महत्वाच्या आहेत. तर या तुमच्या शॉर्टकट मेथड्स आहेत. एक्झाम्पल तुम्हाला विचारतात, त्यामुळे थोडंसं बारकाईने जे झालेलं आहे आजचं तेवढं तुम्ही रिवाइज केलं, व्हिडिओ तर मी शेअर करेल की तुमची रिव्हिजन होईल. या नोट्स आहेत प्रत्येक ठिकाणी दिलेल्या, तर त्या महत्वाच्या असतात की त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येते की एखाद्या ठिकाणी शॉर्टकट्स कुठले कुठले वापरायचे. एक्झाम सोपी असते, फक्त काय आपण रिव्हिजन जी आपल्याला करायची असते ती आपण